यानंतरची अतिशय संतापजनक बातमी आहे। जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला। लोणावळ्यामधला धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। तब्बल 1.5 वर्षांनंतर गुन्ह्याची नोंद घेण्यात आलेली आहे। लोणावळ्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी सध्या धक्कादायक घटना घडलेली आहे। लोणावळ्यामध्ये जन्मदात्या पित्यानंच आपल्या पोटच्या मुलीवरती अत्याचार केलाय। तब्बल 1.5 वर्षांनंतर या गुन्ह्याची उकल झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी अविनाश पर्वत सध्या आपल्या सोबत आहे। अविनाश, आपण बघतोय की सध्या पुण्यामधल्या नरसापूर असेल, भोरमधलं ते मुळशी असेल आणि त्यानंतर नसरापूर आणि अजून कुठल्या तरी घटना आहेत, पर्वती सुद्धा सारखा भाग, पुण्यातला मध्यवर्ती भाग आणि आता लोणावळा, या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये या सगळ्या घटना घडतायत। अतिशय लांछनास्पद हे सगळे कृत्य घडली जात आहेत। 1.5 वर्षांनंतर या गुन्ह्याची उकल होते। सध्या पोलिसांनी काय कारवाई केली आणि या पित्यावरती सध्या नेमकी कशा पद्धतीने कारवाईची सूत्र आता हलवण्यात येतात? नक्कीच नेमकं आता पुण्याला झालंय काय हा असाच प्रश्न आता सध्या उपस्थित होत आहे। पुण्यामध्ये 2-3 घटना ज्या आहेत त्या गेल्या अतिशय मनाला वेदना देणाऱ्या आहेत। आजोबांकडून देखील नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता। त्याचबरोबर आता पुन्हा लोणावळ्यात अशीच एक घटना झाली, 1.5 वर्षापूर्वी झाल्याची घटना जी आहे ती समोर आली आहे। खरं तर ऑगस्ट 2024 ला ही घटना झाली होती। हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते लोणावळ्यामध्ये काही कामासाठी आलं होतं आणि त्या कामासाठी आल्या असताना बापाकडून जे आहे हे घाणेरडं कृत्य करण्यात आलं होतं। परंतु ही घटना झाल्यानंतर जी आहे ही मुलगी जी आहे ती दहशतीखाली होती, त्यामुळे तिने ही बाब जी आहे ती कुणालाही सांगितली नव्हती। परंतु आता तिने जे आहे कदाचित या ज्या 2-3 घटना समोर आल्या आहेत त्यामुळे जे आहे तिने आपलं स्वतः हिंमत दाखवून जी आहे ती पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर जे आहे लोणावळ्यामध्ये ही घटना जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि आता लोणावळा पोलीस जे आहे याचा तपास गंभीरतेने घेत आहे। परंतु नेमकं या पुणे शहराला नेमकं झालेलं काय आहे असा हा प्रश्न जो आहे त्या वेगवेगळ्या घटनांमुळे जे आहे ते उपस्थित होत आहे। नेमकं बापाने जे आहे आपल्या पोटच्या मुलीला जे आहे अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य केल्यामुळे जे आहे ते संतापाची लाट जी आहे ते पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पोलीस या कारवाईमध्ये कडक कारवाई करावी अशी जी आहे ते नागरिकांकडून जी आहे ती मागणी होत आहे। आता पोलीस या आरोपीला नेमकं लवकर कधी अटक करते आणि त्याच्यावर किती कडक कारवाई करते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।